चाकू सुरी माहिती आहे का, ती जर लागली इतकी पण लागू द्या लगेच रक्त येतं, जखम होते, माणसाच्या डोळ्यातून पाणी वाहतं. चाकू सुरी बत्तई आपण म्हणतो त्याला. ती जर एखाद्या गुंडाच्या हातात जर बघितली ना तर डायरेक्ट एखाद्याचा जीव घेऊ शकते. गुंडाच्या हातात बघितल्यावर म्हणजे किती त्याचं हे असतं ना, चाकू सुरी बत्तईचं एकदम ती धारक वस्तू असते, तिचं किती परिणाम असते. तिनं आपण भाजी हे ते पण कट करतो. आणि तीच चाकू सुरी जर एखाद्या डॉक्टरच्या हातामध्ये असली तर एखाद्याचा जीव पण वाचवू शकते. म्हणजे एकच सुरी असते, म्हणजे एकच असते ती जी की कट करण्यासाठी असते. मग कधी आपण त्याच्या भाजी कट करतो कोण, म्हणजे एका डॉक्टरच्या आणि गुंडाच्या जर हातात असते दोघाच्या पण, डॉक्टर त्यापासून जीव वाचवतो. म्हणजे एखाद्याचं हे करतो, त्याला निरोगी बनवतो. आणि तोच गुंड कोणाला तरी जखमी बनवू शकतो. ज्या गुंडाच्या हातात असलेली बत्तई जी सुरी ती कोणाला तरी जखमी बनवू शकते किंवा कुणाचा तरी जीव घेऊ शकते. पण डॉक्टरच्या हातातली कुणाचा तरी जीव वाचवू शकते आणि कुणाची तरी जखम बरी करू शकते. ह्या पृथ्वी तलावरची गोष्ट वाईट ही कोणतीच नाही, पण आपण ती कशी घेतली पाहिजे ना, ते आपल्या हातामध्ये आहे. मग चांगल्या हेतूनं तिचा उपयोग केला पाहिजे की वाईट हेतूनं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पृथ्वी तलावरची कोणतीच व्यक्ती असो, गोष्ट असो, जीव असो, वस्तू असो, सजीव असो, निर्जीव असो, पण ती वाईट नसते. ती आपण कसे हँडल करायचं, वाईट प्रवृत्तीने हँडल करायची की चांगल्या प्रवृत्तीने हँडल करायची, हे आपण आपल्यावर ठरवायचं असतं. दुसऱ्यांना दोष कधीच द्यायचा नसतो.